बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरला काहीसा दिलासा मिळालेला आहे। पंचगंगा नदीची पातळी ही आता स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। पहाटेपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं घटलेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 47 फूट 7 इंचावर आहे। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे रात्री बंद करण्यात आलेत। राधानगरीच्या 2 दरवाजांमधून 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। भूषण, सध्याचे अपडेट्स। नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण काल दिवसभर कोल्हापूरमध्ये पावसानं उघडीप दिलेली होती। त्याचबरोबर धरण क्षेत्रात देखील पावसानं उघडीप दिलेली होती आणि परिणामी आपण बघतोय रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती स्थिर असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता हळूहळू हे पाणी ओसरायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। मी आता आहे विनस कॉर्नर चौकामधले आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। काल सकाळी या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालेली होती आणि काल सायंकाळी हा सगळा पूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला होता। या रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं होतं, मात्र आता हळूहळू हे पाणी ओसरायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं हा एक मोठा दिलासा कोल्हापूरकरांसाठी आहे। कारण राधानगरी धरणाचे देखील 2 दरवाजे काल रात्री बंद झालेले आहेत आणि त्यामुळे त्यातून होणारा विसर्ग देखील कमी झालेला आहे। राधानगरी धरणातून सध्या 2 दरवाजातून 4000 क्युसेकचा विसर्ग झालेला आहे सुरू आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापूरसाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।